येत आहे? बघा, सुप्रीम कोर्टामध्ये घडलेली गोष्ट आहे आणि जे आर्ग्युमेंट चाललं होतं आणि त्या जजनी ज्या पद्धतीचं वक्तव्य तरुण पिढीसाठी केलं आणि यांना काक्रोच म्हटलं की मीडिया आणि ह्या अशा पद्धतीत त्यांचं इकडे तिकडे सामाजिक व्यवस्थेमध्ये कुरतुरण्याचं खाण्याचं काम चालते, अशा पद्धतीची भूमिका सुप्रीम कोर्टाच्या एका जजनी मांडताना आपण पाहिली. म्हणजे या देशातल्या तरुण पिढीला काक्रोच ही उपाधी देण्याचं काम सुप्रीम कोर्टामध्ये झालं आणि तिथूनच तरुणांमध्ये जे केंद्रातलं भाजपचं मोदीचं सरकार आहे त्या सरकारच्या विरोधात एक रोष आपल्याला पाहायला मिळते आहे. बेरोजगारी हा त्याच्यातला मूळ भाग आहे. मुलं मुली डिग्री मास्टर डिग्री घेऊन बसलेले आहेत आणि त्यांचा पदोपदी अपमान करण्याचं काम नरेंद्र मोदी अमित शाह कधी पकोडे सांगतात, कधी काही सांगतात, अशा पद्धतीचं जे पदोपदी अपमान करण्याचं काम जे सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टी अशा पद्धतीची जी काही आता एक मोमेंट सुरू झालेली आहे ते नेपाळ सारख्या जैनजीचं रूप धारण करू नये असं आम्हाला वाटतं आणि म्हणून केंद्र सरकारने वेळेस नरेंद्र मोदीच्या आणि भाजपच्या सरकारने वेळेस या सगळ्या गोष्टीमध्ये सुधारणा करून जे देशाची पत जागतिक पातळीवर जे संपवण्याचं काम केलेलं आहे, ज्या पद्धतीनं रुपया रोज खाली चाललेला आहे, 100 पार करतोय का काय रुपया, अशी परिस्थिती जेव्हा निर्माण झालेली आहे आणि म्हणून त्याचा सगळा परिणाम तरुण पिढीमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि ही भारत देशासाठी घोषणावह नाही. आपण पाहिलं की देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की जेव्हा प्रधानमंत्री विदेशात जातात तर देशाचा फायदा होतो, अनेक करार केले जातात. तर आता फडणवीसांनीच याचं आता उत्तर दिलं पाहिजे की इटलीमध्ये जाऊन तिथल्या राष्ट्राध्यक्ष ज्या महिला आहेत त्यांना कसं प्रधानमंत्री चॉकलेटची गिफ्ट देतात आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की हसीचं पात्र देशाचे प्रधानमंत्री जागतिक पातळीवर होते, देशात होते आहे आणि याच्यामध्ये भारत देशाची मान शर्मेनं खाली पडते असं चित्र आपण पाहतोय. त्यामुळे जे राहुल गांधीला रिजेक्ट माल म्हणणारे जे फडणवीस आहेत ते आता त्यांचाच प्रधानमंत्री रिजेक्ट माल जागतिक पातळीवर झालेला आहे, ते पाहायला आपल्याला मिळतं.